मित्रांनो, तुम्ही जर महिंद्राची एसी पिकअप वापरत असाल तर तुम्हाला एसीचा प्रॉब्लेम कसा येतो ते आज मी दाखवून देतो. कारण आपली गाडी मागं खोललेली आहे. तिचा एसीचा प्रॉब्लेम झाला होता. मी गॅरेज वरती आलो. आमच्या इथं गॅरेज आहे हायपर म्हणून, हायपर एसी सर्व्हिस सेंटर. तर दादांचं गॅरेज आहे. हे आपल्या इथंच आहे भूमकर चौकात. आणि हा आपला एसीचा कंडेन्सर आपण खोललाय. तर प्रॉब्लेम काय होतो हा तुम्हाला मी एक्झॅक्ट दाखवून देतो. तुमच्या गाडीला सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता हे बघा, हे तुम्हाला दिसत असेल, हे आता हे तर हा लिकेज होता. इथं हा लिकेज झाला होता कारण हा कंडेन्सर आणि हा फॅन, हे बघा हा असा फॅन येतो. तर त्याची ही जी बॉर्डर आहे ना, ही बॉर्डर तर ह्या आपल्या कंडेन्सर वरती घासतात आणि तुमचा एसी लीक होतो इथून. हे बघा आता आपल्या गाडीचा इथं घासलेला आहे. हे तुम्हाला मार्किंग दिसत असेल. हे बघा, जिथं जिथं कंडेन्सर बॉडीवरती टेकतोय ना, म्हणजे फॅन बॉडीवरती टेकतो ना कंडेन्सरच्या, तर तिथं हे डॅमेज होतं. ते बघा असे शक्यतो आहे ना, हे असे वायसर आहेत ना, तर हे एक्स्ट्रा लावले तर मग तो बॉडीवरती टेकत नाही आणि असा प्रॉब्लेम येत नाही. तर आता ते रिपेरिंगला आपण पाठवून दिलं आहे कंडेन्सर. आता बघूया किती वेळ लागतो त्याला रिपेअर करून यायला. तर आला आहे मित्रांनो आपला कंडेन्सर. आणि आता एक तुम्हाला दाखवून देतो. हे बघा, हे जे वायसर आहेत ना, हे आपल्याकडे एक्स्ट्रा पडले होते. हे बघा, हे डबल आता हे लावतोय. दोन दोन वायसर याच्यावरती आपण ह्या साईडने लावतोय जिकडून फॅन आहे. चार साईडला चार, म्हणजे ते फॅन त्याच्यावरती टेकणार नाही. कंडेन्सर सेफ राहण्यासाठी हे जुगाड करणं गरजेचं आहे. असं आता ती गॅप राहणार कंडेन्सरमध्ये आणि फॅनमध्ये. आणि माझं महिंद्रा कंपनीला एक सांगणं आहे की तुम्ही जर असा कंडेन्सर प्लस फॅन फिट करून देताय तर त्याच्यामध्ये एक दोन वायसर टाकत चला, नाहीतर आम्हाला डबल रिपेअरिंगचा खर्च वाढतो की नाही. आमच्या सद्दाम भाई आता त्याला मस्तपैकी तिथे बघा दोन वायसर जोडून थोडा गॅप वाढवण्याचा प्रयत्न करतायत, जेणेकरून आता ते परत आदळायला नको आणि आपला कंडेन्सर खराब व्हायला नको. कारण हा कंडेन्सर खूप महाग येतो, 4-5 हजार रुपयाला तरी असेल. मग अशा छोट्या कारणास्तव जर एवढा खर्च वाढणार असेल तर कितपत योग्य आहे. आणि मित्रांनो, तुमच्या एसी पिकअपला सुद्धा असा प्रॉब्लेम येऊ शकतो, हे लक्षात राहू द्या. त्यासाठी हे सोल्युशन आहे. म्हणजे जर चोक झाला किंवा लूज झाला तर मग गॅस सगळा बाहेर आणि मग तुमचा एसी बंद. आता लिकेज एक चेक करायचं आणि प्रेशर चेक करायचं, मग गॅस भरता येईल त्याच्यामध्ये. आपलं इथं आहे सद्दाम भाईंचं गॅरेज. हे बघा लँडमार्क, हा विनोदी वस्तीचा चौक आहे. इथून वन वे सुरू होतं. समोरच एनराईस हॉटेल आणि युरो पब्लिक स्कूलचा वन वे. म्हणजे हा लक्ष्मी चौकातून आल्यानंतर भूमकर चौकाकडे जाणारा रोड आहे. तर तिथंच सद्दाम भाईंचं गॅरेज आहे. हे हायपर कार एसी रिपेअरिंग अँड सर्व्हिसेस. आपलं कूलिंग प्रॉपरली व्हायला लागलं बघा. इथून कूलिंग येते आणि हवा पण इकडून येते. हे बघा, आता हे बंद केलं तर पुढून सुरू झाली, हे चालू केलं आता इकडून यायला लागली प्रॉपरली हवा. तो जो खटका आहे ना याचा ॲडजस्ट करण्याची मोटर याची, तर ही पण आता प्रॉपरली वर्क करायला लागली. तर आपली एसी आता प्रॉपरली चालते आहे बघा. प्रॉपरली आता इथून हवा आहे. तर गॅस पण आपण भरून घेतला. आता गाडी प्रॉपरली चेक केली आहे. 1-2 वेळा चेक केली आम्ही. ते हाय प्रेशर होत होतं ॲक्च्युली. आणि मित्रांनो, हा प्रॉब्लेम बेसिक कशामुळे तुम्हाला लक्षात आला, रस्त्यावरती खड्डे किंवा रंबलर याच्यावरतून गाडी ज्यावेळेस आदळते त्यावेळेस तो फॅन तुमच्या कॉम्प्रेसरवरती आदळतो आणि तो प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमच्याबरोबर सुद्धा असं होऊ शकतं, त्यामुळे लक्ष द्या. आणि हे काम असं तुम्हाला जर पाहिजे सद्दामचा नंबर मी खाली दिलेला आहे. तुम्ही भूमकर चौकात किंवा मारुंजी, हिंजवडी, वाकड ह्या परिसरात असाल तर येऊ शकता. 2 गॅरेज आहेत त्यांचं. एक विनोदी वस्तीवरती एक आणि एक भूमकर चौकात एक आहे. ज्यांचा कोणता एसीचा प्रॉब्लेम झाला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना पण भविष्यात जर सद्दाम भाईशी कॉन्टॅक्ट करत असेल त्यांच्या नंबरवरती मी ऑलरेडी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि डिस्प्लेवरती नंबर दिला आहे. नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि आता आपण आपलं हे काम कसं झालं ते एकदा कमेंट करून नक्की सांगा.